Hello student, welcome to the ninth lecture of Basic of IT. In last lecture we discussed about various operating systems related to mobile, and also we discussed various operating system related to computer. So after discussion of a basic concept related computer and architecture of computer, today we are going to discuss about some concept related to computer network. What is mean by computer network and various types of computer network. So let us start with computer network. It is a group of interconnected computers or devices to have a communication within themselves. Basically computer network काय असतो तर it is a connection of interconnected computer or a devices की असे कम्प्युटर्स असतात की जे एकमेकांना वायर थ्रू किंवा विदाउट वायर कनेक्ट असतात आणि त्याच कनेक्शन थ्रू ते काय करू शकतात, कम्युनिकेट करू शकतात. जसं की आपण मोबाईल थ्रू पण बघा शेअर इट थ्रू आपण डाटा शेअर करू शकतो. सेम कम्प्युटरमध्ये पण कम्प्युटर आपण एकमेकांना कनेक्ट करून काय करू शकतो, डाटा किंवा इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो. ठीक आहे. सो computer network consists of a collection of computers, printers and other equipment that is connected together so that they can communicate with each other. So basically computer network मध्ये काय केलं जातं तर कम्प्युटर्स आणि कम्प्युटर्सचे जे अदर इक्विपमेंट्स आहेत ते एकमेकांसोबत कनेक्ट केले जातात आणि त्यांच्या थ्रू कम्युनिकेशन इस्टॅब्लिश केले जातं. ठीक आहे. बेसिकली कम्युनिकेशन म्हणजेच काय असतं, माहितीची देवाणघेवाण. मग तुम्हाला एका कम्प्युटरमधली जर इन्फॉर्मेशन दुसऱ्या कम्प्युटरसोबत शेअर करायची असेल किंवा सेंड आणि रिसीव करायची असेल तर ते दोन कम्प्युटर कम्युनिकेशनमध्ये कनेक्टेड असायला हवेत आणि त्याच्या थ्रूच आपण त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करू शकतो. सो बेसिकली दिस इज ऑल अबाउट द कम्प्युटर नेटवर्क. Basically computer network is a group of interconnected computer or devices to have a communication within themselves. एकमेकांसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी जे दोन किंवा दोनापेक्षा जास्त कम्प्युटर एकमेकांना इंटरकनेक्ट असतात अशाच नेटवर्कला काय म्हणतात, कम्प्युटर नेटवर्क म्हणतात. ठीक आहे. आफ्टर डिस्कशन ऑफ कम्प्युटर नेटवर्क लेट अस सी टाइप्स ऑफ कम्प्युटर नेटवर्क. आता कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय, आपण बघितलं की दोन किंवा दोनापेक्षा जास्त कम्प्युटर जर एकमेकांसोबत कनेक्टेड असतील तर त्याला आपण काय म्हणतो, कम्प्युटर नेटवर्क म्हणतो. आणि त्याच्याच बेसिसवरती कम्प्युटर नेटवर्कचे टाइप्स पडलेले आहेत. ठीक आहे. देअर आर 3 टाइप्स ऑफ नेटवर्क बेस्ड ऑन अ जिओग्राफिकल एरिया दे कवर. बेसिकली कम्प्युटर नेटवर्क्सचे टाइप्स हे कशावरती डिपेंड आहेत, जिओग्राफिकल एरिया. म्हणजेच ते पर्टिक्युलर नेटवर्क हे कुठल्या एरियामध्ये यूज केलं जातं त्याच्यावरती डिपेंड त्याचे काय आहेत, टाईप्स आहेत. ठीक आहे. त्या टाईपमध्ये 3 टाईप आहेत. फर्स्ट वन म्हणजे लॅन विच इज कॉल्ड ॲज अ लोकल एरिया नेटवर्क. सेकंड वन मॅन means metropolitan area network and third one is a WAN which is wide area network. ठीक आहे. मग बघा ह्या तिन्ही नेटवर्कच्या नावामध्येच आहे. लोकल म्हणजे लिमिटेड एरियासाठी असतं, मेट्रोपॉलिटन म्हणजे लोकलपेक्षा थोडा लार्ज एरिया असतो आणि वॅन मीन्स अगेन मॅनपेक्षा थोडा लार्ज एरिया वॅनमध्ये कवर केला जातो. ठीक आहे. तर डिपेंडिंग अपॉन जिओग्राफिकल एरिया these three type of networks are considered which is LAN, MAN and WAN. आता आपण एक एक पार्ट इन डिटेल बघूयात. First type of computer network is LAN. So basically LAN stands for local area network. त्याच्यामध्ये LAN covers smaller geographical area. Size is limited up to few kilometers and are privately owned. Basically LAN काय असतं तर स्मॉल जिओग्राफिकल एरियासाठी जे नेटवर्क इस्टॅब्लिश केलं जातं त्याला काय म्हणतात, लॅन म्हणतात. आणि त्याची साईज म्हणजे त्याचा कव्हरेज एरिया हा काय असतो, फ्यू किलोमीटर असतो आणि आपण प्रायव्हेटली ते नेटवर्क
बाय करू शकतो. म्हणजेच माझी एक स्वतःचे छोटंसं ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये जर मला नेटवर्क इस्टॅब्लिश करायचं असेल तर माझ्या त्या छोट्या ऑफिससाठी कुठलं नेटवर्क सुटेबल असेल, लॅन. कारण ते काय आहे, छोट्या एरियासाठी आपण बाय करू शकतो. ठीक आहे. सेकंड वन आहे बघा, युसेज एरिया इज लिमिटेड टू एरियाज सच ॲज अन ऑफिस बिल्डिंग, होम, हॉस्पिटल, स्कूल्स एक्सेट्रा. बेसिकली जिथं जिथं तुम्हाला तुमचं छोटंसं ऑफिस आहे किंवा घरामध्ये तुम्हाला नेटवर्क इस्टॅब्लिश करायचं असेल, एका सिंगल हॉस्पिटलसाठी नेटवर्क बाय करायचं असेल किंवा एका प्रायव्हेट स्कूलसाठी तुम्हाला नेटवर्क बाय करायचं असेल तर तिथं आपण काय यूज करू शकतो, लॅन यूज करू शकतो. ठीक आहे. सो बेसिकली लॅन कशासाठी वापरतात, स्मॉल जिओग्राफिकल एरियासाठी वापरतात आणि एक छोटीशी बिल्डिंग, होम, हॉस्पिटल किंवा स्कूल ह्यांच्यामध्ये जर तुम्हाला कम्प्युटर नेटवर्क इस्टॅब्लिश करायचं असेल तर तिथं लॅन प्रेफर केलं जातं. ठीक आहे. सो थर्ड पॉईंट इज इट कवर्स अ शॉर्ट डिस्टन्स अँड सो द एरर अँड नॉईज आर मिनिमाइज्ड. सो बेसिकली लॅन थ्रू काय केलं जातं की त्याच्यामध्ये शॉर्ट डिस्टन्सवरती कम्युनिकेशन इस्टॅब्लिश केलं जातं आणि म्हणूनच त्याच्यामध्ये एरर्स आणि नॉईज काय असतात, कमी असतात. म्हणजेच काय, डेटा शेअर केला जातो नेटवर्क थ्रू, लॅन नेटवर्क थ्रू. तर जो डेटा ट्रान्सफर करण्याचा रेट आहे तो तुमचा डिस्टन्स कमी असल्यामुळे काय असतो, हाय असतो थ्रू द लॅन. बघा, आपण वायफायमध्ये किंवा हॉटस्पॉट थ्रू जर एखाद्याचा डाटा शेअर करत असू तर तुमचे 2 डिव्हाइस जेवढे जवळ असतील तेवढं स्पीड जास्त असतं आणि जसे जसे तुमचे डिव्हाइसेस एकमेकांपासून दूर जातात तसं तसं स्पीड कमी होत जातं. सेम कन्सेप्ट लॅनमध्ये वापरली जाते. लॅन हे स्मॉल डिस्टन्ससाठी वापरलं जातं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एरर्स आणि नॉईज प्रॉब्लेम्स काय असतात, कमी असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ कन्सेप्ट रिलेटेड टू लॅन इज इझी टू सेटअप. म्हणजे लॅन नेटवर्क सेटअप करायचं असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्हाला इन्स्टॉलेशन कॉस्ट ही कमी असते किंवा त्याच्यामध्ये जी टेक्निक वापरली जाते ती टेक्निक पण इझिली ॲडॉप्टेबल असते. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, लॅन नेटवर्कला इझी सेटअप करू शकतो. त्याच्यानंतर डेटा ट्रान्समिट at a very fast rate as the number of computer linked are limited. म्हणजे लॅन नेटवर्कमध्ये हार्डली 10 to 20 कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केले जातात की ज्याच्या थ्रू डेटा काय केला जातो, फास्ट रेटने ट्रान्सफर केला जातो लॅनमध्ये. ठीक आहे. म्हणजे त्याचा डिस्टन्स कमी असतो, त्याच्यामुळे त्याचा डेटा ट्रान्सफर रेट काय असतो, थ्रू द लॅन जास्त असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट 6th वन आहे, इट इज अ लेस एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट इज अल्सो लो. म्हणजेच बघा, प्रायव्हेट एका छोट्या बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी लॅन बाय करता येतं. ते काय असतं, लेस एक्सपेन्सिव्ह असतं. म्हणजे त्याचं इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्सचा कॉस्ट काय असतो, खूप कमी असतो. का कमी असतो, नंबर ऑफ पीसींची संख्या कमी असते. त्याच्यानंतर नंबर ऑफ जे इक्विपमेंट लागतात किंवा केबलिंग लागतात ते काय असतात, कमी असतात. त्याची सेटअप कॉस्ट कमी असते. त्याच्यामुळे लॅन नेटवर्क काय असतं, लेस एक्सपेन्सिव्ह आणि त्याची मेंटेनन्स कॉस्ट काय असते, कमी असते. ठीक आहे. सो बेसिकली ऑल दीज पॉईंट्स इन्क्लुडेड इन टू द लॅन नेटवर्क. आपण लॅन नेटवर्कमध्ये काय बघितलं की छोट्या एरियासाठी किंवा फ्यू किलोमीटरसाठी लँडला आपण इन्स्टॉल करू शकतो. एखाद्या स्कूल, कॉलेज किंवा हॉस्पिटलसाठी आपण लॅन नेटवर्क ॲक्वायर करू शकतो. त्याची सेटअप कॉस्ट कमी असते. त्याच्यानंतर त्याचा डेटा ट्रान्सफर रेट काय असतो, जास्त असतो. एरर्स काय असतात, खूप कमी असतात. नॉईज डिस्टन्स पण काय असतो, कमी असतो थ्रू द लॅन नेटवर्क. आणि लास्टली मेन ॲडव्हान्टेज ऑफ लॅन इट इज अ लेस एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट अल्सो लो इन लॅन अँड वी कॅन प्रायव्हेटली बाय दॅट पर्टिक्युलर लॅन नेटवर्क. ठीक आहे. सो आता रिलेटेड टू लॅन आपण त्याचे डायग्राम बघूयात. बघा, लॅन नेटवर्कमध्ये आपण काय करतो, हे एक हब किंवा स्विच आहे. ह्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, हे सगळे लॅन मधले पीसी जे आहेत ते एकमेकांना कनेक्ट करू शकतो. बघा, हा क्लायंट 1, त्याच्यानंतर क्लायंट 2, असे मल्टिपल क्लायंट्स आहेत की जे आपण लॅनमध्ये
एकत्रित आणू शकतो आणि त्याच्या थ्रू डाटा शेअर करू शकतो. हा एक सर्व्हर आहे. ह्या सर्व्हर थ्रू पण आपण ह्या सगळ्या क्लायंटमध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करू शकतो थ्रू द लॅन नेटवर्क. ठीक आहे, म्हणजे लॅन नेटवर्कला हा जो सेंट्रल हब आहे त्या हबला हे सगळे पीसीज थ्रू द वायर कनेक्ट केले की ॲटोमॅटिक लॅन नेटवर्क इस्टॅब्लिश होतं आणि त्याच्या थ्रू आपण कम्युनिकेशन क्रिएट करू शकतो. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द लॅन नेटवर्क. आता सेकंड टाईप ऑफ कम्प्युटर नेटवर्क इज मॅन, तो बघूयात. सो बेसिकली मॅन स्टँड्स फॉर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आता मॅनमध्ये काय काय दिले ते बघूया. मॅन इज अ लार्जर एरिया दॅन दॅट ऑफ अ लॅन अँड अ स्मॉलर एरिया ॲज कम्पेअर टू वॅन. म्हणजे लॅन काय आहे, बिगर दॅन लॅन अँड शॉर्टर दॅन वॅन. म्हणजे मॅन हा मिडल लेवलला आहे. लॅनपेक्षा मोठं नेटवर्क आपण मॅन थ्रू इस्टॅब्लिश करू शकतो आणि वॅनपेक्षा लहान नेटवर्क आपण मॅनमध्ये इस्टॅब्लिश करू शकतो. ठीक आहे, सो सेकंड कन्सेप्ट इज इट कनेक्ट्स टू ऑर मोर सेपरेट कम्प्युटर्स दॅट रिसाइड्स इन सेम ऑर डिफरंट सिटीज. सो बेसिकली मॅन कशासाठी वापरतात, टू कनेक्ट टू ऑर मोर कम्प्युटर दॅट रिसाइड्स ऑन सेम ऑर डिफरंट सिटीज. म्हणजे दोन सिटीजमधले वेगळे वेगळे एरिया कनेक्ट करण्यासाठी किंवा एकाच सिटीमधले दोन वेगळे वेगळे एरियाज कनेक्ट करण्यासाठी आपण काय वापरू शकतो, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. Third one is it covers a large geographical area and may serve as a ISP, Internet Service Provider. So basically as compared to LAN, MAN can cover large geographical area and it can work as a Internet Service Provider. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल की वेगळे वेगळे ISPs असतात की ज्याच्या थ्रू आपल्याला इंटरनेट फॅसिलिटी मिळते किंवा केबल्स असतात की ज्याच्या थ्रू आपल्याला इंटरनेट फॅसिलिटी मिळते. सो त्या लेवल ऑफ नेटवर्कमध्ये मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क काम करतं. ठीक आहे, फोर्थ वन इज इट इज हार्ड टू डिझाईन अँड मेंटेन अ मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. म्हणजे ॲज कम्पेअर टू लॅन, मॅनचा एरिया काय आहे, वाईड आहे. त्याच्यामुळे डिझायनिंग अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते मॅन नेटवर्कची ती काय असते, हाय असते किंवा त्याची जी डिझायनिंगची प्रोसेस असते ती थोडी टेडियस असू शकते ॲज कम्पेअर टू LAN network. So that's why design and maintenance cost is high in MAN. And fifth one is example of MAN are the part of the telephone company network that can provide a high speed DSL line to the customer or the cable TV network in a city. So basically MANचं एक्झाम्पल काय दिले त्यांनी, जे आपण टेलिफोन कंपनी थ्रू आपल्याला DSL लाईन्स मिळतात किंवा DSLचे जे कनेक्शन्स असतात किंवा आजकाल केबल टी व्ही जे आपण बघतो त्या केबल टी व्ही रिलेटेड ज्या आपण लाईन्स असतात त्या लाईन सप्लाय करण्यासाठी आपण कुठलं नेटवर्क प्रोव्हाइड करतो, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ठीक आहे, आता केबल शक्यतो कोण वापरत नाही, पण तुम्ही बघाल की केबलचे ज्या लाईन्स असतात त्या लाईन ह्या मॅन थ्रू क्रिएट केल्या जातात. म्हणजे तिथं मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क बनवलं जातं. एका सिटीमधले वेगळे वेगळे एरिया किंवा दोन सिटीजला आपण मॅन थ्रू कनेक्ट करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द मॅन. मॅनमध्ये मॅन नेटवर्क हे तुम्ही प्रायव्हेट पण घेऊ शकता किंवा पब्लिक पण असू शकतं. त्याच्यानंतर ॲज कम्पेअर टू लॅन, मॅन काय आहे, लार्ज आहे. त्याच्यानंतर मॅनमध्ये दोन सिटी किंवा एकाच सिटीमधले वेगळे वेगळे एरियाज कनेक्ट केले जातात. ठीक आहे, डिझायनिंग ऑफ मॅन इज अ हार्ड ॲज कम्पेअर टू लॅन. हे सगळ्या गोष्टी मॅन रिलेटेड लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे, त्याच्यानंतर डायग्रॅम बघा. तर इथं मॅन रिलेटेड त्यांनी एक डायग्रॅम दिली आहे की ज्याच्यामध्ये ऑफिस बिल्डिंग, युनिव्हर्सिटी कॅम्पस, गव्हर्नमेंट बिल्डिंग अँड रेसिडेंशियल एरिया हे सगळे पार्ट्स थ्रू द मेट्रोपॉलिटन एरिया काय केलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांसोबत कनेक्ट केलेल्या आहेत आणि कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करू शकतात थ्रू द मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ठीक आहे, आता त्याच्यानंतर थर्ड टाईप ऑफ अ नेटवर्क इज WAN विच इज कॉल्ड ॲज अ वाईड एरिया नेटवर्क. Wide area network is a computer network
that extends over a large geographical area, state or country. So basically WAN काय आहे, अगेन इट इज अ वन काइंड ऑफ कम्प्युटर नेटवर्क की जे तुम्हाला लार्ज जिओग्राफिकल एरियासाठी यूज करता येतं. बेसिकली टू स्टेट किंवा टू कंट्री और टू कॉन्टिनेंट कनेक्ट करायचे असतील तर आपण काय यूज करतो, वाईड एरिया नेटवर्क. ठीक आहे. सो जेव्हा पण आपल्याला खूप मोठ्या मोठ्या कंट्रीजमध्ये कनेक्शन इस्टॅब्लिश करायचं असेल, आयदर वायर्ड किंवा वायरलेस, तर त्या सिच्युएशनमध्ये आपण काय यूज करतो, वाईड एरिया नेटवर्क. आणि वॅन हे पूर्णपणे पब्लिक नेटवर्क असतं. गव्हर्नमेंट आपल्याला वॅन नेटवर्क प्रोव्हाइड करतं, कारण त्याच्यासाठी मेंटेनन्स, डिझायनिंग आणि सेटअप कॉस्ट ही काय असते, खूप जास्त असते. त्याच्यामुळे ते प्रायव्हेटली बाय करायला कम्फर्टेबल नसतं. त्याच्यामुळे ते काय केलं जातं, पब्लिक ऑर्गनायझेशन्स ते बाय करतात आणि त्याच्या थ्रू त्या सिटिझन्सला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. आता सेकंड पॉईंट बघा, अ वॅन कुड बी अ कनेक्शन ऑफ अ लॅन कनेक्टिंग टू अदर लॅन्स व्हायर टेलिफोन लाईन्स अँड रेडिओ वेव्ज. सो बेसिकली वॅनमध्ये काय येतं, तर दोन लॅन आपण एकत्रित कनेक्ट करून वॅन बनवतो. म्हणजे एक लॅन नेटवर्क दुसऱ्या लॅन नेटवर्कसोबत कनेक्ट केलं की त्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून आपण काय बनवू शकतो, वाईड एरिया नेटवर्क. आणि ते बनवण्यासाठी आपण टेलिफोन लाईन्सची हेल्प घेऊ शकतो किंवा रेडिओ वेव्ज. आता टेलिफोन लाईन हे वायर्ड कम्युनिकेशनचं एक्झाम्पल आहे आणि रेडिओ वेव्ज हे जे आहे ते वायरलेस कम्युनिकेशनचं मीडियम आहे. म्हणजे वॅन नेटवर्क जर तुम्हाला इस्टॅब्लिश करायचं असेल तर आयदर वायर्ड किंवा वायरलेस नेटवर्कने आपण ते इस्टॅब्लिश करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर द टेक्नॉलॉजी इज अ हाय स्पीड अँड रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह का म्हटले, कारण त्याचा मेंटेनन्स, डिझायनिंग आणि सेटअप कॉस्ट हा काय असतो, जास्त असतो ॲज कम्पेअर टू लॅन आणि मॅन. दॅट्स वाय वॅन इज अ हाय एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर नेटवर्क. ठीक आहे. त्याच्यानंतर अ कम्युनिकेशन मीडियम यूज्ड फॉर वॅन इज अ टेलिफोन नेटवर्क ऑर अ सॅटेलाईट लिंक. म्हणजे कम्युनिकेशनसाठी मॅन आणि लॅनमध्ये आपण काय यूज करतो, वायर यूज करतो. बट वॅनमध्ये आपण काय करू शकतो, सॅटेलाईट लिंक्स पण यूज करू शकतो आणि वायर्ड कम्युनिकेशन पण इस्टॅब्लिश करू शकतो. ठीक आहे. सो बोथ मीडियम वी कॅन यूज फॉर अ वॅन. त्याच्यानंतर नेक्स्ट इज अ ड्यू टू लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन द नॉईज अँड एरर टेंड्स टू बी मोर इन वॅन. जसं की आपण लॅनमध्ये पाहिलं होतं, ड्यू टू शॉर्ट डिस्टन्स नॉईज आणि एरर्स काय असतात, लेस असतात. बट वॅनमध्ये काय आहे, तुम्ही लॉंगर डिस्टन्सवरती कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करता, त्याच्यामुळे नॉईज आणि एरर्स येण्याचे चान्सेस काय असतात, हाय असतात वॅनमध्ये. ठीक आहे. जसं की आपण झूम किंवा गुगल मीट थ्रू मीटिंग घेतो, आपला नेटवर्क हा खूप लॉंगर डिस्टन्सवरती कम्युनिकेट करतो. सो त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे एरर्स येतात किंवा खूप सारे नॉईज रिलेटेड प्रॉब्लेम्स येतात. सो दिस इज द बॅरियर ऑफ अ कम्प्युटर नेटवर्क. ठीक आहे. सो आपण वॅनमध्ये काय काय पाहिलं की वॅनला आपण लार्ज जिओग्राफिकल एरियासाठी यूज करतो. त्याच्यानंतर दोन लॅन नेटवर्क एकमेकांना कनेक्ट करून आपण काय बनवू शकतो, वॅन बनवू शकतो. वॅन नेटवर्क हे आपण टेलिफोन लाईन किंवा रेडिओ वेव्जने इस्टॅब्लिश करू शकतो. ठीक आहे. आणि ड्यू टू द लॉंग डिस्टन्स वॅन नेटवर्कमध्ये नॉईज आणि एरर्स काय असतात, जास्त असतात. आणि सेटअप कॉस्ट, मेंटेनन्स कॉस्ट आणि इन्स्टॉलेशन कॉस्ट हे काय असतात, जास्त असतात ॲज कम्पेअर टू अदर नेटवर्क. आणि वॅन हे पूर्णपणे पब्लिक नेटवर्क असतं. ठीक आहे. तर आपण आता वॅन रिलेटेड आता इथं बघा एक डायग्रॅम दिली आहे की ज्याच्यामध्ये वॅन नेटवर्क एक्सप्लेन केले. इथे त्यांनी लॅन लॅन त्याच्यानंतर मॅन 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 ह्या सगळ्या नेटवर्क्सला एकत्रित कनेक्ट करून काय बनवले, वाईड एरिया नेटवर्क. ठीक आहे. सो बेसिकली वॅनमध्ये आपण लॅन आणि मॅनला पण इंटिग्रेट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आज व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर नेटवर्क आणि 3 टाईप्स पाहिले कम्प्युटर नेटवर्क्सचे, की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होतं लॅन लोकल एरिया नेटवर्क, सेकंड होतं मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आणि थर्ड वन होतं वॅन वाईड एरिया नेटवर्क. ठीक आहे. ह्याच्याशी रिलेटेड ज्या आपण नोट्स आहेत त्या नोटबुकमध्ये लिहून काढा. कोणाला
कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक होमवर्क असेल. ह्या तिघांमधला डिफरन्स तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढायचा आहे. डिफरन्स बिटवीन लॅन, मॅन अँड वॅन. ठीक आहे. आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्याच्याशी रिलेटेड तर तुम्ही मला विचारू शकता. डिफरन्स लिहून झाल्यावरती तुम्ही मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती शेअर पण करू शकता. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू.